थांब तरी जरा पुढून चला, रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि आपण पोहोचलेलो आहोत बनारस काशी येथे. आता केलेली आहे रूम, जायचं आहे रूमवर. निघलो होतो 4 वाजता प्रयागराजहून. इथं वाजले आहेत 11. आता केलेली आहे रूमवर जाऊन घ्यायचं आहे रेस्ट. तर चला, झालेले आहे आंघोळ वगैरे, झालेला आहोत फ्रेश. आणि आता जायचं आहे मंदिराकडे. आणि जाताना बघा इतकं जे आहे ना, हे सगळीकडे जे आहे फुलाचाच बाजार आहे. कारण आता आपण पोहोचलो आहोत काशीला. आणि हे सगळं जे मार्केट आहे फुलाचं ते काशीचंच आहे. आणि सकाळ सकाळचा नजारा आहे. तर चला, निघलो आहोत आता मंदिराकडे. आणि आपल्या गाड्या ज्या आहेत पार्किंग पुढे होत नाही. तर खूप असा गर्द आहे 1-2 किलोमीटर. तर गाडी लावलेली आहे आणि ऑटोमध्ये बसलेलो आहोत. आणि ऑटोमधूनच व्हिडिओ जे आहे ते मी काढत आहे. ते सगळं आहे फुलाचाच बाजार आहे, फुलाचं मार्केट आहे. तर पुढे काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. सावळी तुळस तर वेगळंच राहते ती तुळस, आपल्या दिवशी राहत नाही. पूर्ण फुलाचंच आहे बाजार, फुलाचं मार्केट. चला, गाड्या सोडलेल्या आहेत आणि आता निघलेला आहोत पैदल मंदिराकडे. कारण खूप अशी ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे गाडी काही येत नाही. भरपूर पब्लिक आहे. आंघोळ करून चाललेलो, आता पायी चाललेलो मंदिराकडे. तर किती टाइम होते की काय नाही की दर्शनाला. तर बघू शकता तुम्ही गर्दा किती आहे थोडं. आणि चला, आता करायचं आहे गरम गरम नाश्ता. तर ज्या गावाला जसा नाश्ता आहे ते थोडं थोडं खायचं आहे. कारण एकदा जर आपण पोटभर नाश्ता केला तर आपल्याला त्या प्रांतामध्ये काय काय बनवतात काय काय नाही ते खायचे होत नाही. तर नाश्ता काय भरपूर केला नाही, थोडं थोडं जे आहे ते टेस्ट करीत गेलेलो आहोत. कारण इथं होती बघा मस्त अशी डाळ भाटी, त्याच्यामध्ये मस्त फ्राय करून असं दिलं होतं. तर थोडाच असा नाश्ता केलेला आहे, कारण सगळी जी टेस्ट आहे आपण घ्यावी म्हणून. आणि आता निघलेला आहोत पुढे. खूप असा गर्द आहे, पाय ठेवायला पण जागा नाही. महादेवाचा जे आहे जय जयकार करीत पब्लिक जे आहे ते लोक आहेत, जे भरपूर असे प्रांतांतून आलेले आहेत. आणि हे छोटे मोठे जे नजारे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे काशीचे. आणि हे जे आहे सगळं काशीचं मार्केट आहे. आणि आता इथून पुढे तुम्हाला जे आहे जे आपल्या छोट्या छोट्या जे गल्ल्या असतात त्या तुम्हाला दाखवणार आहे. तर इतके सगळं जसं काय बामणांची घरं राहतात ना, जसं म्हणजे लहानपणी राहत होतो तिथं सगळं असंच बामणांची गल्ली होती छोटी मोठी, तशा पद्धतीचीच आहे. तर चला पुढे दाखवणार आहे गाव बी कसं आहे काशीचं ते. तर चला, आता आपण आलेलो आहोत गावात. आणि अशा गल्ली बोळी जी आहेत बारीक बारीक आणि त्याच्यावर छोटी छोटी अशी पेंटिंग चित्रकला जी आहे ते खूप छान अशी काढलेली आहे. खूप असं प्रशस्त आणि छान गाव आहे. मला तर भरपूर आवडलं. जिथं पाऊल टाकेल तिथं एक नवा अनुभव येत होता की बघा, आजकाल म्हणतात की देवाला कोणी मानत नाही काही नाही, पण भरपूर असे लोक जे आहेत अजून पण देवाला मानतात करतात. कारण विविध प्रांतातून इतकी पब्लिक आली होती, पाऊल ठेवायला पण असं जागा नव्हती.
आणि आपण म्हणतो की कुणी देवाला आजकाल मानत नाही, काय नाही, तसं काहीही नाही. सगळ्याच्याच मनामध्ये अजून पण प्रभू आहेतच. हे जे आहे ते काशीच्या छोट्या मोठ्या जे आपली गल्ली असती, पण आम्ही चाललो पायी महाकालचं दर्शन करायला, काशी विश्वनाथचं. कारण गर्दा खूप आहे, गाडी जात नाही ना, मोटरसायकल जात नाही ना, काहीच नाही. म्हणून आता पायानं 1-2 किलोमीटरचं जे रन आहे ते कंप्लीट करायचं आहे. पण जाताना जे छोटं मोठं मार्केट आहे ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे. अरे यार तुला म्हणून या काय खडे हॅलो या आपला नाही हॅलो आणि आता पण मंदिरच्या जवळ जात आहोत. हे जे आहे ते सगळं मंदिरच्या आजूबाजूचा परिसर आहे. दमा नाही पाणी. हाँ बाबू गंगा पानी दे बाबू आदित्य यार नहीं आणि चला, आमचं मधलं जे दर्शन आहे काशी विश्वनाथ जे आज झालेलं आहे, पण त्याचा व्हिडिओ काय काढू शकत नाहीत कारण खूप पब्लिक आहे, काढू पण देत नाहीत. तर चला निघलेलो आहोत बाहेर. आणि आता करायची आहे थोडीशी शॉपिंग, कारण देवदर्शन झाल्यावरच सगळे कामं करायचे असतात. आणि छोटे मोठे भरपूर मंदिरं जे आहेत काशीला, अरे बाप रे, भरपूर मंदिर येतं. जिथं पाऊल टुलं तिथं तुम्हाला मंदिर दिसतील. आणि देवाचा जय जयकार करीत हे लोक पण निघले होते. काही अभिषेक काहीतरी करायचं होता वाटते. आणि पुण्याच्याला घेतला होता इथं आग्र्याचा पेढा मी, आणि खूप छान होता. 100 रुपये किलो होता. आणि माणसं पण खूप अशी मयाळू आहेत, तर 200 रुपये किलो म्हणून त्यांनी मला 100 रुपये दिला होता. आणि पुन्हा थोडासा केला होता मिस्टरांनी नाश्ता, कारण ही कडधान्याचा नाश्ता होता. खाई नाही गेले पण मी बळच त्यांना खाऊ घातला, कारण त्यांना थोडं थोडं खायला आवडत नाही. 1-2च टाईम जेवतात मिस्टर. पण मी म्हणलं आपण जिथं आलो तिथलं थोडं थोडं टेस्ट करायची आहे म्हणून जबरदस्तीने खाऊ घातला होता. आणि खूप छान होता. तर चला, थोडं थोडं खात जायचं आहे, पुन्हा एकदा जेवण करायचं आहे. कारण प्रवासाला जर्नीला निघलं तर खाण्यापिण्याशिवाय दुसरी मजा काहीच नसती. घरी तर आपलं रोजचं काम राहतंच. तर जिथं जी वस्तू नवी दिसली ती ट्राय करून आम्ही सगळेजण पुढे निघलेलोच आहोत. आणि खूप छान अशी मटकी केली होती कच्ची, काय त्याला तडका वगैरे काही नव्हता. सगळ्यांनीच खाली मग एक प्लेट. आणि आता निघलेला होता मी पुढे. आणि चला, आता हे खाऊन आम्ही निघलेलो आहोत पुढे काशी घाट बघायला, जिथं आम्हाला बोटिंग पण करायची आहे. जे माणसाचं खरे अस्तित्व आहे, खरं हे आहे ते पण बघायला.
आणि आता 40 असे घाट आहेत ते दाखवणार आहेत आपल्याला हे टुरिस्ट लोक. तर चला आता आम्ही निघलेलो आहोत बोटकडे आणि खूप असा गर्द आहे आणि पाणी पण भरपूर आहे आणि खूप अशी जे जर्नी आहे त्याच्यामध्ये खूप एन्जॉय केलं. चला आता पुढे दाखवणार आहे घाटचा नजारा आणि कोणते कोणते घाट आहेत काय नाही, आपल्या जीवनाची जी रियालिटी आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल. कारण कितीही काही करा की आपल्याला जे आहे काशी विश्वनाथच्या चरणीच आपलं जीवन जे आहे अर्पण करून द्यायचं आहे ते पण रियालिटी तुम्हाला बघायला मिळेलच. तर चला शमशान घाट जे आहे ते प्रमुख शमशान घाट जे आहे ते पण इथं आहे. तर सगळ्याचं दर्शन तुम्हाला करायला भेटेल. तर चला आता बसणार आहोत आम्ही बोटमध्ये. आणि खरे जे रुद्राक्ष राहतात जे बियामधून असे बाहेर बी पडलेले नाहीत, आपल्याला कोणते दाखवले तर डुप्लिकेट वाटतात, पण बिया सगळं इथं रुद्राक्ष विकायला होते. खरे रुद्राक्ष मी आजच बघितलेले आहेत आणि मला येताना पुन्हा घ्यायचे पण आहेत. आणि भरपूर असे आगोरी लोक महाराज भरपूर इथं बसलेले होते, कारण जे देवाचरणी आपलं जे संसार आहे आयुष्य आहे त्या करून देतात. तपश्चर्या करून इथं जे आहे आईवडिलांचं वगैरे सगळ्यांचं जे स्वर्गवासी होतात त्यांचे पिंडदान पाडलं की त्यांना मोक्ष भेटतो. तर भरपूर लोक पिंडदान पण करीत होते. तर चला आता जायचं आहे पुढे, बसायचं आहे बोटमध्ये. तर सगळं व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघत राहा. आणि हे आहे आमच्या जर्नीचा दुसरा दिवस काशी विश्वनाथचा. पहिलं झालेला आहे प्रयागराजात आहे दुसरा, तर हे दुसऱ्या दिवसाचा आहे ब्लॉग. तर लास्टपर्यंत बघत राहा. इथं कशाला हे केलं तो तिकडे जायचं. आंघोळी जाय तू बघायलास ड्रायव्हरला किती उकळ बोललो पाहिजे माहिती आहे तुम्हाला. ड्रायव्हरला इथं बस पाण्या ठिकाणी. अरे बापरे. ठीक आहे. खरी मुक्ती इथंच आहे ना लागते. तेव्हा ते पूर्ण आहे तेव्हा तिथं त्याच्यामध्ये बी आहे पावसा पाण्याचं आहे. तेव्हा इथं लाकडं कसं दिसायला बघ. ते पत्राचं केलेलं आहे बघा. ते काशी विश्वनाथ पूजा करतो तिथं टाकून देतात. बिमार असलेले इथं आणून त्यांना लई हे राहिले बिमार तर देवाच्या दारी मोक्ष म्हणून इथं आणून जाळतात आणि लगेच क्रिया करून इथं पहाडा टाकून देतात.
लास्ट मोमेंट नाही तर डॉक्टर सांगतात ना. आता मंदिर झुकलंय का असं लाकडं बघला सोयव्या लाकडं मंदिर दबलंय खाली येत आहे कोणतं पुढे घाट झुकून राहिले मंदिर चला तर आता दाखवत आहे 40 घाट जे म्हणतात ते दाखवणार आहे. 40 घाटाचे जे दर्शन आहे तुम्ही पण घ्या. आणि बघा ही काशीच्या जे बाजूला आहे आपले गंगावर किती म्हणजे छोटे छोटे भरपूर असे मंदिरं पण आहेत. पण असं प्रत्येक ठिकाणावर तुम्हाला मंदिर बघायला भेटेल. बघा तुम्ही आता कसा आहे नजारा चौकडला. खूप अशी पब्लिक टुरिस्ट जे होते. चला 40 घाटाचं जे दर्शन आहे ते आता तुम्हाला करू घालणार आहे. चला चला तर झालेलं आहे दर्शन आणि फिरणं पण झालेलं आहे. आता निघत आहोत बोटच्या बाहेर. आणि इकडं पण भरपूर असं बघायसारखं आहे तर बघून निघायचं आहे बाहेर. आता पण लास्टला आंघोळ काय करणं झालं नाही म्हणून हातपाय वगैरे धुवून अंगावर पाणी घेऊन थोडंसं पूजेसाठी पाणी घेऊन निघलेलं आहोत बाहेर. आणि जे ही बनारस आहे काशी आहे इथे जे साड्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तुम्ही बघू शकता. जसं आपल्या गावाकडे सिटीकडे भाजीपाला गाड्यावर रोडवर बसायला भेटतं तशाच साड्या ज्या आहेत ते खूप भारी भारी साड्या ज्या आहेत ते लोक जे आहेत रोडवर घेऊन बसलेले आहेत. त्यांनी एकदम कमी किमतीमध्ये 500ची साडी जी आहे 200, 150, 200, 250 वस्तूर असे दिलेले आहे. भरपूर असं साड्याचं मार्केट आहे. आणि मी पण इथून 2 साड्या ज्या आहेत खरेदी केलेल्या आहेत बनारसच्या. आणि मी बनारसीच खरेदी केलेली आहे. खूप छान आणि खूप व्हेरायटी आपल्या इकडे भेटतात. पण त्याची जी कॉफी असते डबल रोल असते डुप्लिकेट असते ती भेटते. तर झालेली आहे शॉपिंग आणि आलेलो आहोत हॉटेलमध्ये. आता जेवण करायचं आहे आणि जेवण करून रूम करून रेस्ट करायचं आहे. तर चला आता बघू हॉटेलमध्ये काय भेटते काय नाही आपल्याला जेवायला. तर चला आलेलो होतं आता. मला थाली जी आहे ती मागवलेली होती जसं की पनीर डाळ आणि गोबी आलू फ्राय तंदूर रोटी आणि भात. कारण ऑइली जे खाणं आहे ते आता उन्हाळा पण चालू आहे त्याच्यामुळे ऑइली खाणं काही चलत नाही काय नाही म्हणून साधी सिंपलच मागवली होती थाली. आणि मस्त जेवण करून आता जायचं आहे रूमवर पुन्हा रेस्ट